पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। मिहीर, फाजीलपणा बंद कर आणि आधी मिहीरला ओवाळ। नाही मग लहानपणी भाऊबीजेच्या दिवशी मला ओवाळणी मिळायची म्हणून मी खूप खुश व्हायचे, मजा यायची मला। त्यामुळे भाऊबीजेच्या दिवशी ओवाळणी मिळते अशी समजूत झाली होती माझी। पण आता नाही, भाऊबीजेचा खरा अर्थ कळलाय मला। दादू बस, मी ओवाळते। मिक्की अगं, आधी कोणाला ओवाळलं नंतर कोणाला ओवाळलं यावरून काय नात्यातला गोडवा ठरत नाही। मिक्की, आपलं नातं किती स्ट्रॉंग आहे आणि किती गोड आहे ना हे आपल्या दोघांनाही माहिती आहे। सो कम ऑन, मिहीरला ओवाळ चल। दादू पण मिक्की चल, बस बस मिहीर बस। अरे मिहीर, तिचं काय मनावर घेतोय? अरे आपली लहान बहीण आहे ती। मिकी कम ऑन बस। अरे मिहीर 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 हे मिहीर, आजोबा 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 थांबा थांबा, मी ठेवतो। बस बरं बस। प्रभास बस। आज तू पण तुझी ओवाळणी संपेपर्यंत ते दोघं घेऊन येतील मिहीरला। व्यवस्थित ओळखते दोघांनाही। बस। ओवाळ। ठीक आहे तुझी ओवाळणी। पुढच्या वेळेला 2 एन्व्हलप्स हा। एक माझी भाऊबीज आणि पाडव्याला बहिणीला। बायको ऐक, तेरी यादा आपल्याला करते फिदा। किशा प्लीज मला जाऊ दे। मी जास्त वेळ थांबवणार नाहीच आहे तुला। आज पाडवा आहे, नवरा आणि बायकोचा सण। हे बघ, मी तुझ्यासाठी ओवाळणी सुद्धा आणली आहे। किशा उगीच मूर्खासारखं काहीतरी बडबडू नकोस, कळलं? वीणा, मूर्खासारखं? मूर्खासारखं नाही ग, तो बरोबर बोलतो। तू किशाला ओवाळ। चिक्का तू काय बोलतेस कळतंय का तुला? अगं बरोबर बोलते ती। जी गोष्ट या लवंगीला समजली ती तुला सुद्धा समजायला पाहिजे, आहे का नाही? चिक्का काय करतेस तू? वीणा, आज भाऊबीज आहे की नाही, मग तुला किशाला ओवाळायलाच पाहिजे। तू किशाला ओवाळ, मी तुमचा फोटो काढते। हा, कसला भारी आलाय का फोटो। या फोटोचा पण बॅनर झालाच पाहिजे। हा,
वीणा चल. थांब चिका. हे घे किशा. या थाळीचा आणि या निरंजनाचा अपमान नाही करायचा मला. आणि मला असं वाटतं ह्या गोष्टींना तू सुद्धा अपवित्र करू नयेस. आणि हो, आणखीन एक गोष्ट लक्षात ठेव. आजपर्यंत मी तुला काहीच बोलले नाही याचा अर्थ असा होत नाही की मी दुर्बळ आहे किंवा मला बोलताच येत नाही. काय ना, माझ्यावर जे संस्कार झालेत ना ते मला दुसऱ्यांवर हात उगारण्यापासून थांबवतात. पण इथून पुढे तू तुझी मर्यादा ओलांडलीस तर थोड्या वेळासाठी का होईना माझे संस्कार आणि शिकवण सगळं विसरावं लागेल. कळलं? चल चिका. कसं वाटलं? नाही आवडलंय. अरे इकडे बघा ना. आज दिवाळी आहे, आज तरी आमच्यात राहा ना. हा म्हणजे तू अजूनही त्या मुलीच्या सॉरी त्या मुलीच्या आवाजाच्या विचारांमध्ये आहेस, राईट? त्या आवाजाचा आणि त्या ओळींचा सुद्धा. काय सुंदर ओळी होत्या यार त्या. प्रभास, एवढं काय इंटरेस्टिंग आहे त्यात? विठ्ठला माय बापा तुझ्या चरणी ठेविला माथा, राहो अशीच कृपा देवा तू मायेची सावली. व्हॉट व्हॉट व्हॉट? तुला त्या लाईन्सचा अर्थ तरी समजतोय का? की फक्त त्या मुलीने गायला म्हणून तिचं कौतुक करायचं, म्हणजे उगीच कोणीतरी गाताय आणि तू प्रेमात पडतोय तिच्या. ए हो ना, अशी देवाची कितीतरी गाणी असतील. तुला काय सगळीच आवडतात का? ए उभा डोसा, त्याला भक्ती संगीत आवडत असेल तर तुला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम भक्ती संगीत मध्ये नाहीये. प्रॉब्लेम हा आहे की तिने काहीही गायलं तरी त्याला आवडणारच आहे ते. ए प्रभास, हे तेच गाणं आहे ना जे आपण संगमनेर मध्ये असताना ऐकलं होतं? प्रभास, यू आर बॅक इन नाशिक नाव. आणि अजून तू त्या संगमनेरच्या मुलीच्या थॉट मध्ये आहेस? लाईक सिरियसली? फक्त आवाजाच्या थॉट मध्ये नाही गाईज. इनफॅक्ट मी ना त्या ओळी घेऊन एक वेगळी धून सुद्धा तयार केली. वेगळीच धून म्हणजे? वेट, ऐकवतो. कम ऑन गाईज. काय वाटतंय? कमाल, इंटरेस्टिंग. गाईज ऐका ना, मला काय वाटतं आपण या वर्षीच्या न्यू इयर कॉन्सर्ट मध्ये असं काहीतरी केलं तर? असं काहीतरी म्हणजे फ्युजन. या अशा टाईपच्या फोक म्युझिकचं आणि आपल्या रॉक म्युझिकचं फ्युजन. व्हॉट्स इट? ऍक्च्युली मला पण वाटतं की छान आयडिया आहे, नाईस आयडिया. ओके, व्हेरी गुड. कारण काय कॉन्सेप्ट युनिक आहे. त्यामुळे ऍक्च्युली आपले तिकीट्स खूप हाय प्राइसेस वरती असले पाहिजेत. प्राइसेस वाढवावी लागेल. येस येस, करेक्ट. ओके, ठीक आहे यार, लेट्स गिव्ह इट अ ट्राय. कॅश गा. कॅश मी तुला लीड देतो. लिरिक्स तेच मी जे आता तुला सांगितले. अंकल.
कॅश ऑल सेट. हा चलो लेट्स ट्राय. मी लीड देतोय. विठ्ठला माय बापा तुझ्या चरणी ठेविला माथा. ऐक ना, हे ना खूप वेस्टर्नाइज होतंय. म्हणजे थोडासा ट्रेडिशनल टच देऊन बघ ना. लेट्स ट्राय वन मोर. चल. विठ्ठला माय बापा तुझ्या चरणी ठेविला माथा. कॅश अगेन द सेम थिंग. परत तेच होत आहे. तू ना तुझ्या स्टाईल मध्ये नको ना गाऊस. म्हणजे सी हे भक्तिगीत आहे ना, तर मग ते भाव येऊ देत ना. त्या फील मध्ये गाऊन बघ ना. जमेल जमेल. कम ऑन कॅश. वन मोर. विठ्ठला माय बापा. कॅश नाही यार, कॅश नाही. इट्स नॉट वर्किंग. कॅश सॉरी यार, पण मला असं वाटतं तुला हे गाणं गायला नाही जमणार. व्हॉट? मला जमणार नाही? मग कोणाला जमणार आहे? जी हे गाणं मनापासून गाऊ शकते ना, तिलाच. राहो अशीच कृपा देवा तू मायेची सावली. राहो अशीच कृपा देवा तू मायेची सावली. तुझ्याच नामे रंगे कीर्तन तो भक्तांची माऊली. तुझ्याच नामे रंगे कीर्तन तो भक्तांची माऊली. म्हणजे तू वीणा विषयी बोलतोयस का? देयर यू गो. येस, वीणा. आणि गाईस त्यामुळेच मला ती आपल्या बँड मध्ये हवी आहे. प्रभास, तू मला तुझ्या नाही तुझ्या नाही आपल्या घरी कधी नेणार आहेस? वाट बघते ना मी. हाय प्रभास. हे हाय वीणा. कसा आहेस? इतक्या रात्री फोन केलास, झोप नाही येत वाटतं. वीणा ऐक ना, मला ना अर्जंटली भेटायचंय तुला. एक खूप महत्वाचं काम आहे. उद्या आपण भेटू शकतो? अरे मी आता पण भेटायला तयार आहे. म्हणजे आपण भेटू ना, उद्या भेटू. ग्रेट. उद्या सकाळी 11 वाजता मी संगमनेरला आहे. तुला जे कन्व्हिनियंट वाटेल ना ते लोकेशन तुम्हाला शेअर कर, मी तिथे पोहोचतो. चालेल ना. बाय. गुड नाईट. गुड नाईट. गाईज मी तिला उद्या भेटतोय आणि मी उद्याच तिला आपला बँड जॉईन करण्याची ऑफर देणार. आणि आय एम डॅम शुअर ती नक्कीच ही ऑफर ऍक्सेप्ट करेल. दादा, एक प्लेट पाणीपुरी. आणि उद्या सकाळी असेल ना दुकान उघडं, एका स्पेशल माणसाला आणणार आहे. उद्या तुम्हाला भेटशील, मग आपण इथेच येऊ पाणीपुरी खायला. तू सगळं मनातलं सांगितल्यावर. ओके? घाबरलीस? एक मिनिट थांब. उर्मी, तुम्हारा दिल तो बड़ी तेजी से धड़क रहा है. हाँ, मेरा नहीं, प्रभास का. मी माझं हृदय कधीच त्याला देऊन टाकलंय. उर्मी, तू हे सगळं कधी थांबवणार आहेस? काय सगळं? हेच दिवस रात्र प्रभास करणं, त्याच्या प्रेमात पडल्यासारखं वागणं. हेच प्रेमात पडल्यासारखं? मी प्रेमात पडलीये ताई ऑलरेडी. आणि तुला माहितीये, त्याला सुद्धा मी खूप आवडते. उर्मी, तो उद्या प्रपोज सुद्धा करणार आहे मला. हे बघ, हा फक्त तुझा भ्रम आहे, कळतंय? एक मिनिट, मला एक सांग, तो उद्या तुला प्रपोज करणार आहे हे तुला कसं माहिती? मला सगळं कळतं त्याच्या मनातलं. अगं उर्मी, याला प्रेम नाही, इन्फॅच्युएशन म्हणतात. हो चालेल, ते सुद्धा चालेल. उर्मी, हे जे काही तू वागतेस ना, अजिबात योग्य नाही.
प्रॉब्लेम हा आहे ना की तुला त्याची जाणीव सुद्धा नाहीये. अगं जर आपण एखादी चूक करत असू आणि आपल्याला त्याची जाणीव नसेल आणि समोरचा माणूस जर ती सांगत असेल ना चूक, तर त्याचं निदान ऐकावं तरी. ऐकते ना मम्मी, ऐकते, पण मी तेच करणार जे मला योग्य वाटतं. म्हणजे तू नाही ऐकणारस, हो ना? ठीक आहे, जर उद्या तू त्याला भेटायला गेलीस ना तर मी मामी आत्याला सगळं खरं खरं सांगणार आहे. मग बघ. सांग. काय सांगून टाक सगळं. तिला ऑलरेडी माहितीये. आणि ताई तुझा प्रॉब्लेम काय माहितीये का? तुझ्या आयुष्यात असा कोणी मुलगा नाहीये ना, म्हणून तू जळतेस माझ्या. उर्मी, लक्षात ठेवा दोघी, जास्त लुडबुड नाही करायची माझ्या मॅटर्स मध्ये. केली तर मी काय करेन ते पण. सगळा मूड घालवला पाणीपुरीचा. इनसे पैसा लेना. उर्मी, वीणा, उर्मीची केस अगदीच हाताबाहेर गेली. नाही चिका, मी ती जाऊ देणार नाही. आता काहीही झालं ना तरी मामाशी मला बोलावंच लागलं. अरे मनोहर. दादा, ते याद्या बनवायचं काम झालंय ना व्यवस्थित? काही मदत लागली तर मला सांग. नाही दादा, मी मॅनेज करतोय सगळं. नाही, तू करतोयस म्हणजे सगळं व्यवस्थितच असणार, तेवढी खात्री आहे मला. पण सगळ्या देणगीदारांना तू जातीने फोन करतोयस ना? हो दादा, तुम्ही अजिबात काळजी करू नका. अरे उत्सव अगदी तोंडावर आला रे. हो. चल, मी जरा देवळात जाऊन येतो पटकन. शैलजा सदावर्ते. इतर कुणाचीही केबिन आणि प्रभास सदावर्तेची केबिन यात फरक समजतो तुम्हाला? नंतर करतो, नंतर. पुढच्या 5 मिनिटात मला त्याची केबिन रेडी हवी आहे. आणि रेडी झाल्यानंतर त्याचा व्हिडिओ मला पाठवायचा. कळतंय? ठेवा फोन. शैले, आपल्या ऑफिसमध्ये दिवाळीत पार्टी असायची आहे ना यावर्षी पण? म्हणजे तू प्रभासची केबिन वगैरे रेडी करायला सांगतेस म्हणून विचारलं. कळेल. यावर्षी मी एक स्पेशल अनाउन्समेंट करणार आहे. कुठली कुठली? येणार आहेस ना ऑफिसमध्ये? मग कळेल ते. तर सांगितली असतीस तर बरं झालं घरात. नाही, करेक्ट आहे तुझं. ऑफिसमधली कामं ऑफिसमध्ये. करेक्ट आहे तुझं. हा, माझं काम मी करतो. हॅलो हॅलो हॅलो. शैलजा, अजूनही तुझ्याशी बोलायची हिंमत होत नाही माझी. इतक्या वर्षांनी तुझा आवाज ऐकला, मला इतका आनंद. तो आनंदही व्यक्त करू शकत नाही. शैलजा, तुला आठवतंय आपण कसे तासन तास गप्पा मारत बसायचो, अगदी कुठल्याही विषयावर. कधी कधी असंबद्धही बोलायचो. पण आज कामाचं बोलायचं तर मला माझ्या तोंडून शब्द फुटत नाही.
मामा